गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर टाईम दाखवते तुम्हाला. 6 वाजलेले आहेत आणि रात्री भरपूर असा पाऊस येऊन गेल्यामुळे पण बाहेरचं खूप म्हणजे पोर्च हे खराब झालेलं आहे. कारण की मुलं आहेत, चिखलाचे वगैरे पाय घेऊन येतात. तर बाहेरचं वातावरण पाहू शकता, खूप छान असं झालेलं आहे. थंड वारं तर सुटलेलंच आहे, छान वाटते. आणि मग आता इथं झाडून वगैरे हॉल काढावं म्हणलं. हॉल झाडून काढला, पोर्चला पण झाडू मारून घेतला. आणि हे सगळं म्हणजे पुसायचं वगैरे मला बाहेरचं होतं. तर म्हणलं चला अगोदर आंघोळीच्या अगोदर तर हे करून घ्या होतं, म्हणून हे बाहेरची स्वच्छतेला अगोदर लागले. कारण की 1 तास तर इथं जातोच जे करायला लागल्यावर, म्हणजे पुसायचं वगैरे स्वच्छ क्लिनिंग करायला लागल्यावर. तर मग इथंच माझा अर्धा 1 तास तर होऊन गेला. आंघोळीपर्यंत टाईम झाला. बाहेरचं पण झाडायचं वगैरे होतं, पाणी मारायचं होतं. तर खूप छान असं पाऊस पडल्यामुळे पण छान वातावरण झालेलं आहे आणि छान वाटते. तर बाकीचे कामे म्हणजे रुटीनचं भरपूर कामे आहेत. मुलांचे पण टिफिन वगैरे करायचे आहेत. पण ही बाहेरचं स्वच्छ झालं की छान वाटतं. तर इथं मग रात्रीच्या पण जे बाहेरच्या बाजूच्या पाय पुसण्या वगैरे दारातल्या होत्या ते पण मी स्वच्छ असं धुवून पटकन घेतलं. आणि सगळ्या ब्लॉकवर वाऱ्यानं कचरा आलेला पण सगळं म्हणजे झाडूही मारून घेतला. झाडून इथं मी रांगोळ काढते, त्याच्यामुळे मग इथं दररोज पाणीच मारते ब्लॉकवर आणि तिथं रांगोळ काढत असते. तर तसं आठवड्यातून मी ब्लॉक तर धुतेच. तर मी आंघोळ केलेले आहे. छोटासा मेकअप पाहू शकताय. तर थोडा मेकअप म्हणजे पावडर वगैरे क्रीम, हेच, दुसरं काही नाही आहे. सकाळचा टाईम असतो, मेकअप करून आपल्याला थोडंच बाहेर जायचं आहे. तर इथं मग मुलांसाठी भाजी वगैरे बनवायला घेतली. भाजी बनवली, मिक्स व्हेज, मिक्स भाजी म्हणू शकताय तुम्ही, अशी त्यांना भाजी बनवलेली आहे. आणि मग पटकनी चपात्या वगैरे बनवून घेतल्या, कारण की आज तर गुरुवार आहेत. त्याच्यामुळे मग दुसरा आमचा काही स्वयंपाक नव्हता. म्हणजे सासूबाई, माझे आणि आमच्या मिस्टरांचे पण गुरुवार असतात, तिघांचे पण. त्याच्यामुळे मग आमचा स्वयंपाक नव्हता. पण मग मुलांचे टिफिन आणि दिवसभराचं त्यांचं आल्यानंतरचं जेवण, त्याच्यासाठी मग मला चपात्या बनवायच्या होत्या. भाजी तर बनवून घेतली, एकच भाजी बनवणार आहे आज. मग ते एकच नेतात, पण दुसरी भाजी मग आमच्यासाठी वगैरे बनवायला लागते. एक सुकी आणि एक पातळमध्ये भाजी बनवायला लागते. तर चपाती भाजी बनवून घेतली. आणि मग त्यांचं पण उरकायचं असते, तर त्यांना पण उरकून वगैरे टाईम लागतो. तर मग म्हणलं अगोदर हे चपाती भाजी वगैरे हे त्यांचं टिफिनचं बनवून घेतलं की मग पटपट त्यांचं बाकीचं होऊन जातं. आणि चहा, दूध नाही, चहा पित नाहीत, बॉर्नव्हिटा दूधच पितात. कारण की चहा दिल्यानंतर पित्ताचं वगैरे प्रॉब्लेम मुलांना होऊ शकतो. कारण की रात्रभर म्हणजे सकाळ दुसरं काय खाल्लेलं नसते, डायरेक्ट असं चहा वगैरे द्यायचं नाही. त्याच्यामुळे तर इथं मी भांडी वगैरे लावून घेतली, त्यांचे टिफिन भरले, बॉटल भरले. आणि नंतर मग जरा इकडलं तिकडलं करण्यात आपले गाऊन वगैरे होतात, भिजतात वगैरे. त्याच्यामुळे जरा पाण्यात गेले होते, त्याच्यामुळे ते गाऊन वगैरे भिजलं. आणि मग चेंज केला आणि देवपूजा करायला लागली. तर आज गुरुवार असल्यामुळे मला देव पूर्ण क्लीन म्हणजे पितांबरीने घासायचे होते. पण आपण काही जर वापरलं, काही जर केलं देव स्वच्छ करण्यासाठी, दही, हळद वगैरे त्यानंच क्लीन होतात म्हणतात. मी व्हिडिओ भरपूर बघितलेत. पण खरं सांगू का, पितांबरीशिवाय तोड नाही कुठल्याच गोष्टीला. त्याच्यामुळे पितांबरीने घासायचं, जास्त उद्योग करायच्या आणि दुसरे उद्योगाच्या नादी लागायचं नाही. त्याच्यामुळे पितांबरीने मी क्लीन केलेलं आहेत. किती छान दिसतात बघा बरं देव, आणि चमक पण किती छान येते. तसं दुसऱ्यानं आपण कशानं म्हणजे देव क्लीन केले का नाही, तेवढ्यापुरते चांगले दिसतात आणि लगेच देवांवर म्हणजे असे डाग वगैरे पडून जातात. त्याच्यामुळे आणि कधी पण देव घासल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे, त्याच्यामुळे डाग वगैरे नाहीत पडत. तर इथं माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे. देव मांडून वगैरे घेते, गंध वगैरे लावला. तर आता अगरबत्ती आणि आरती लावायची आहे.
नंतर बाकीचे कामं आहेत, पण देवासाठी टाईम द्यावा वाटतो, कारण की देवपूजा एकदा झाली की छान वाटतं. मग अशी सवय असते, गडबडीनं पूजू वाटत नाही, जिथल्या तिथं व्यवस्थित असलं की छान वाटतं. कलश पूजा करून घेतली आणि मग नारळ उगवलेला आहे, छान छान असं नारळ उगवलेला आहे, पाहू शकताय देवपूजा. इथं मला आज गुरुवार असल्यामुळे उंबराले पण म्हणजे हळदीचं करायचं होतं, तर मग त्याच्यामुळेच मी सगळं साहित्य घेऊन आले. आणि आपले म्हणजे छान वाटतं हळदीले पण उंबऱ्याला केल्यावर. तर इकडे 5 तिकडे 5 आणि मध्ये स्वस्तिक काढायचं. तर इकडे 5 तिकडे 5 असे म्हणजे हळदी कुंकाचे गंध लावून उंबऱ्याला घ्यायचे. खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं कधी पण केल्यावर. शक्यतो आठवड्यातून 2दा तर करा, पण शक्यतो गुरुवारी तर करा, नाही जमत त्यांना गुरुवारी तर करायचं, छान वाटतं. आणि स्वामींना हा पिवळा कलर आवडतो खूप, त्याच्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह येण्यासाठी हे तर केलंच पाहिजे. तर 5 मिनटाचा टाईम काढून तर सगळ्यांना शक्य असतं करायला गेल्यावर. तर आवड तर खरंच करत जावा, छान वाटतं आणि चांगलं असतंय केलेलं. तर माझ्या इथं उंबरा लेपन वगैरे हळदीचं लेपन करून झालेलं आहे. मग तिथंच आता रांगोळी वगैरे काढून घेते आणि अगरबत्ती लावते. तर अगरबत्ती वगैरे लावून घेते. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला तेही नक्की सांगा आणि सबस्क्राईब आवडलं तर नक्कीच करा. तर डेली ब्लॉगसाठी आपलं कंटिन्यू येत जावा. तर थँक्यू सो मच ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी, आणि जे बघतात त्यांना पण. आणि फास्ट म्हणजे व्हिडिओ चालू असल्यामुळे पण तुम्ही म्हणसाल पण फास्ट ब्लॉग मोठा होतोय. तर इथं माझं उंबराले पण हळदीचं झालेलं छान वाटते का नक्की सांगा. आणि खिचडी पण बनवलेली आहे, गुरुवार असल्यामुळे खिचडी मिस्टरांना बिगर तिखटाची लागते, ते तिखट नाहीत खाती. सासूबाईन माझ्यासाठी आहे, त्यांना अगोदरच करून